आज तर आमची ट्रेन हातातून जाणारच होती. कसं ते पुढे सांगते त्याआधी माहेरी जाण्याची एक्साइटमेंट काही वेगळीच असते ना. आता बघा ना, रात्रीचे 1:30 वाजले तरी माझी पॅकिंग चालूच होती. तुम्हालाही अशीच एक्साइटमेंट असते का? कमेंट मध्ये सांगा. रात्री लेट झोपून सुद्धा सकाळी लवकर उठले होते, कारण गावाला जाण्याआधी मला घरातली सर्व कामे आवरून घ्यायची होती. म्हणून वॉशिंग मशीन मध्ये कपडे लावून दिले, झाडून वगैरे काढून घरी छान पुसून घेतलं. त्यानंतर जेवणाची भांडी घासून घेतली, कारण आपण घर बंद करून जातो ना आणि क्लिनिंग नसली तर किडे कॉकरोच वगैरे होऊ शकतात. परत आल्यावर इतका पसारा आणि घाण बघायला कसं तरीच वाटतं. मग त्यानंतर गॅस वटा पण छान क्लीन करून कोरड्या कपड्यांनी पुसूनही घेतला. अशी स्वच्छता बघून मनाला वेगळी शांतता मिळते नाही का? होता टाइम तर शोकेची पण वरच्यावर क्लिनिंग करून घेतली. अवघ्या 15 दिवसांनी सिलेंडर आलाय आमचं. मनात एक विचार आला, आपण जर का 5,000 दिले असते ना तर हे लोक 2 दिवसातच दारात सिलेंडर घेऊन उभे असते. पण जाऊ द्या, सिलेंडर आलं हे महत्वाचं. त्यानंतर एवढी सगळी कामं केली म्हटल्यावर दुपारचा चहा तर झालाच पाहिजेत ना. घरच्या घरी चेहऱ्यावरची अनवॉन्टेड हेअर काढून घेतली आणि याची प्राइस फक्त 100 रुपीज आहे. बघा ना, घरच्या घरी चेहऱ्यावरची सगळे केस निघाली आहेत माझी. त्यानंतर छान रेडी झाले होते मी तर रेडी झाले, पण ऋषीचा फुल टाइमपास करणं सुरू होता. ते रेडी होता तोपर्यंत म्हटलं मी सर्व चेक करून घेते, फ्रीज, नळ, सिलेंडर सर्व बंद आहे का. तर फ्रीजचा वास येऊ नये म्हणून फ्रीजचा दरवाजा मी असाच ओपनच राहू देणार आहे. आमची ट्रेन 10:30 होती म्हणून आम्ही 9:30 निघायचं ठरवलं होतं. पण शेवटच्या वेळी एकही ऑटो स्टेशनला जायला तयार नव्हता, म्हणून आम्हाला खूप उशीर होणार होता. असं वाटत होतं बस आता ट्रेन निघून जाणार की काय. तर घाई स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि बघतो तर काय, आमची ट्रेन लागलेलीच होती. ते बघून खरंच जीवात जीव आला माझा आणि मग पटकन ट्रेन मध्ये बसलो. बापरे, काय एक्सपिरियन्स होता ना आजचा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.